सध्या आपण बदलापूरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलाखाली आहोत, जो भुयारी मार्ग या ठिकाणी आहे। आपण बघत असाल तर सकाळपासूनच बदलापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात झालेली आहे आणि प्रत्येक वेळी हा भुयारी मार्ग जो आहे तो पाण्याखाली जात असतो। आज सकाळपासून जो पाऊस सुरू आहे त्या पावसामध्ये, त्या पाण्यामध्ये आपण बघत असाल तर हा भुयारी मार्ग पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आपल्याला बघायला मिळतोय आणि वाहन चालक कसेबसे या पाण्यातून वाट काढतात। तर दुसरीकडे नाल्याचं तुम्ही पाणी बघू शकता, अगदी पूर्ण काळपट पाणी जे आहे ते आपल्याला बघायला मिळते। असाच पाऊस जर पडत राहिला तर हा भुयारी मार्ग बंद होऊ शकतो। सध्या अनेक दुचाक्या सुद्धा इथे बंद पडताना आपल्याला बघायला मिळत आहेत। या व्यतिरिक्त जो स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपूल आहे त्या उड्डाणपुलावर सुद्धा मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आपल्याला बघायला मिळते आणि या गेल्या जवळपास 20 ते 25 मिनिटांपासून ही वाहतूक कोंडी झालेली आहे। त्यामुळे वाहन चालक जे आहेत ते या भुयारी मार्गाचा वापर करतात, परंतु या भुयारी मार्गाचं चित्र आपण बघत असाल तर इथे सुद्धा पाणी भरलेलं आहे। सकाळपासून पाऊस जो आहे तो सुरू आहे, जराही वेळ हा पाऊस थांबलेला नाहीये आणि त्यामुळे याचा परिणाम जो आहे तो या भुयारी मार्गावर झालेला बघायला मिळतोय। अशातच बेलवलीचा भुयारी मार्ग सुद्धा प्रत्येक वर्षी पाण्याखाली जात असतो आणि पूर्व पश्चिमला जोडणारा आपण हा शॉर्टकट म्हणू शकतो। शॉर्टकट आपण बघू शकतो, शॉर्टकट म्हणून वाहन चालक या रस्त्याचा वापर करतात, या भुयारी मार्गाचा वापर करतात। पण आता सध्या काही लोक आनंद घेत आहेत या पाणी साचल्याचा, तर काही लोक कशीबशी वाट काढताना आपल्याला बघायला मिळतात। जर असाच पाऊस सुरू राहिला तर हा सुद्धा भुयारी मार्ग वाहतुकीसाठी बंद होऊ शकतो। पण दुसऱ्या बाजूला तुम्ही हे चित्र बघत असाल, अगदी काळकुट्ट पाणी जे आहे ते या नाल्यामधून वाहताना पाहायला मिळतं आणि हेच पाणी पुढे जाऊन उल्हास नदीला सुद्धा मिळत असतं। त्यामुळे वारंवार प्रशासनाच्या माध्यमातून यावरती काहीतरी तोडगा काढावा अशी मागणी जी आहे ती केली जाते। पावसाचे जे काही यापुढे अपडेट असतील आपण वेळोवेळी घेत राहू।